आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे. सोनाली मंडलिक आक्रमकता सुरुवातीपासून धारण केलेली आहे. शबास सोनाली, शबास वेदिका. एक तगडी कुस्ती सोनाली मंडलिक विरुद्ध मुलींच्या आखाड्यावरती लागलेली आहे. कुस्ती चालू आहे. येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी, त्याच्यासाठी अविनाश दादा गव्हाणेंचा हा उपक्रम आणि त्या उपक्रमामधून हे कुस्ती मैदान आहे. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं. मुलगी बिवटा मनाल मनगटाला मेंदुरा, आपले मुली तयार करा. काळाची गरज आहे, काळ आव्हानांचा आहे. आपल्या घरामध्ये एखादी मुलगी कुस्तीमध्ये पाठवा. नाही कुस्ती जमलं बॉक्सिंगला पाठवा, नाही जमलं बॅडमिंटनला पाठवा, पण एका खेळामध्ये आपली मुलगी पाठवा. समेट करून बसली ती वेदिका सासणे. एक तगडी कुस्ती चालू आहे. सोनाली मंडलिक दोन्ही पायाला निकॅप लावलेली कर्जत तालुक्यामधली कापरेवाडीची पोरगी. शबास वेदिका, दुहेरी पट काढून कब्जा घेतलेला आहे. टाळ्या वाजवा वेदिकासाठी जरा. वेदिका सुद्धा काही कमी नाही. आणि एक वैशिष्ट्य सांगतो, एक माहिती सांगतो तुमच्यासाठी. सोनाली मंडलिक एक गरीबा घरची पैलवान. मी जाणीवपूर्वक सांगतोय, तिच्या घराला तिला घर राहिलं नव्हतं साहेब. तिच्या आई वडिलाचं घर आहे, चारही बाजूने पत्र वरूनही पत्र, अशा घरात तिला तयार केली. ती कुस्ती करत असताना तिच्या बापाला तिची बुलेट विकली त्यांची स्वतःची, पण पोरीला खुराकाला पैसे कमी पडून दिले. गेल्या वर्षी सगळ्या मैदानाचं पैसे एकत्रित केलं आणि बापाला नवी कोरी बुलेट त्या पोरीला विकत घेऊन दिली. टाळ्या करा जरा तिच्यासाठी. का जगायचं कशासाठी जगायचं हे जरा ठरवून घ्या. काहींच्या घरामध्ये मुलं आहे ती विकून टाकतात. या पोरीनं बापाला पुन्हा बुलेट घेऊन दिली आणि बापाला घरही बांधून दिलं, फक्त कुस्तीच्या जीवावरती. आणि किरण मोरे सारखा गुरु लाभला त्या पोरीला. त्या अनगड हिऱ्याला पहिलं पाडले आणि राष्ट्रीय स्तरावरती त्या पोरीनं सुवर्ण पदक मिळवलं. तब्बल 22 गदा, 3 ते 4 गाड्या जिंकल्या त्या पोरीनं. अशी ही सोनाली म्हणली. काल कर्नाटकला फार चांगली कुस्ती सुमित शेरावत समवेत केली. मगाशी मी आग्नेल निग्रोंचा उल्लेख केला. त्यांचं गाव हळियाळ, आग्नेल निग्रो जिजाई निग्रोंचं गाव. त्या गावाला कमीत कमी 5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सुमित शेरावतला पराभूत केलं 50 मिनिटांनंतर. स्वारी आणि आज ती या मैदानावरती शिरूर हवेलीच्या मैदानामध्ये लढते. सवारी भरलेली आहे आणि हाताची नवंदर काढते सोनाली मंडलिक. सवारी डाव एवढा सोपा आहे का हो सर? पोटामधले आतडे कोथळे बाहेर येतात. एवढे सोपं नाही तो सहन करणं आणि बचाव करणं. सर्वसामान्य असला तर तवाच अंग टाकून मोकळा झाला असता, बरोबर म्हणला असता माती खाण्यापेक्षा. बरोबर. कुस्ती ही पैशासाठी नाही तर नावा गावासाठी लढली जाते. शबास सोनाली, शबास वेदिका. एकेरी कस चढवते सोनाली मंडलिक. ओ एकेरी कस चढवला सिंगल नेल्सन. टाळ्या करा जरा वेदिकासाठी सुद्धा. वा शबास. सुंदर बचाव केला. अशी खट आणि काटा कुस्ती घेतलेली आहे. संघर्ष आणि जिद्द त्याच्या जोडीला चिकाटी होती, म्हणून सोनाली मंडलिक सारखी राष्ट्रीय खेळाडू आज या महाराष्ट्राला मिळाली. शबास. पुन्हा एकदा सवारी डाव. ज्याप्रमाणे घोड्यावरती बसून आपण स्वार होत असतो, त्याप्रमाणे पैलवानावरती सवारी डाव भरला जातो. नाका तोंडामध्ये माती जाते, पोटातले आतडे खोथळे बाहेर येतात. हा डाव एवढा सोपा नाही. चांगल्या चांगल्यांना माती खायला लावती ही सवारी. बोला सर. शबास. स्वारी भरलेली आहे. प्रतिस्पर्ध्यावरती स्वार होत त्याच्या मानेतला कस काढला जातो, दमछाक केली जाते आणि मग मोका साधून चितपट केलं जातं. असा हा स्वारी डाव आहे. तो प्रयत्न सोनालीने केला होता, परंतु त्याच तोला मोलाने कणखर असा बचाव करते ती वेदिका. आपल्या या मैदानामध्ये मुली. शबास. एकेरी कस चढवण्याचा प्रयत्न होता. टाळ्या करा प्रेक्षक मंडळी. 10 ते 15 कुस्त्या जवळपास आजच्या मैदानामध्ये मुलींच्या कुस्त्या झालेल्या आहेत.
आज मुली कोणत्या क्षेत्रामध्ये पाठीमागं नाही आणि म्हणूनच अविनाश दादांनी या शिरोळ हवेलीच्या मैदानामध्ये मुलींच्याही अनेक लढती आयोजित केल्या, अनेक माय मावल्या त्या पाहण्यासाठी आल्या. शबास, एकेरी चढवला इकडं. मुलींना आणि मुलांना समान न्याय न्याय देण्याचं काम अविनाश दादांना केलेलं आणि सोनाली मंडलिक विजय झाली. टाळ्या करा, सोनाली मंडलिक टाळ्या. पैलवान विजयी झालेले आहे. एक राष्ट्रीय खेळाडू आणि विमेन युथ आयकॉन पुरस्कार प्राप्त खेळाडू सोनाली मंडलिक